ओके, तर आजचा हा जो क्लास आहे हा आहे लॉक टेबलसाठी क्लास आपला. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ऑलरेडी आपला लॉक टेबल शिकवणं झालेला आहे. पण ज्या लोकांना काही अडचणी अजून जात आहेत लॉक कॅल्क्युलेशनमध्ये किंवा अँटी लॉक कॅल्क्युलेशनमध्ये किंवा लॉक टेबलच्या बुकला वापरण्यासाठी ज्याही अडचणी तुम्हाला येत आहेत त्या आज आपण सॉर्ट आऊट करू. जवळपास 1 तासाचा हा क्लास असेल. प्रयत्न करू की यात मेन कंटेंट सगळंच कवर होईल. इनफॅक्ट जर लॉग आणि अँटी लॉग जरी चांगलं कवर झालं तरीही ओके आहे. ठीक आहे, तर लॉग टेबलचं बुक वापरण्याच्या आधी एक बेसिक गोष्ट आहे जे आपण पहिले समजून घेऊ आणि त्याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉईंट. काय टॉपिकचं नाव? शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉईंट. ठीक आहे, समजा मी तुम्हाला एखादा नंबर दिला आणि त्या नंबरमध्ये एखादा डेसिमल पॉईंट तुम्हाला दिसत आहे. त्या डेसिमल पॉईंटसोबत जर तुम्ही छेडखानी केली, त्याला शिफ्ट केलं, ती जागा जर बदलली तर तुम्ही त्या नंबरला ॲज इट इज नाही लिहू शकत. त्याला ॲडजस्ट करण्यासाठी त्याच्या मल्टिप्लायमध्ये आपल्याला 10च्या पॉवरमध्ये काहीतरी लिहावं लागतं. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्याकडे हा एक नंबर आहे ABCD, हा एक 4 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, कोणतेही नंबर असू शकतात त्याच्या ठिकाणी, बरोबर आहे. ABCD यामध्ये डेसिमल आपल्याला कोणत्या डिजिटनंतर दिसते? तिसऱ्या. उदाहरणार्थ तो डेसिमल जर मी शिफ्ट केला, आता माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर डेसिमल मी राईटला नेऊ शकतो, एक तर डेसिमल मी लेफ्टला नेऊ शकतो. तर मी डेसिमलवर फोकस करत आहे. डेसिमल मी शिफ्ट करतो. तुम्ही मला सांगा मी किती डिजिटनं शिफ्ट केला. ठीक आहे, मी आता डेसिमलला लिहितो A.BCD असं लिहिलं मी ना. तर किती डिजिटनं शिफ्ट केला? 2 डिजिटनं. मग आता हे दोन्ही नंबर सेम असतील का? नाही, अनइक्वल झालं ना ते. मग इथं तर मी इक्वलचं साईन लिहिलं. तर ते बॅलन्स करण्यासाठी मला याच्या मल्टिप्लायमध्ये 10 लिहावं लागतो आणि 10च्या पॉवरमध्ये काहीतरी नंबर लिहावा लागतो. आता लक्षात ठेवायचं की डेसिमल पॉईंट मी कुठं शिफ्ट केला? लेफ्टला. जर डेसिमल लेफ्टला जात असेल तर 10च्या पॉवरमध्ये जो नंबर येईल तो पॉझिटिव्ह येतो आणि जितक्या डिजिटनं मी शिफ्ट केला तेवढा नंबर घ्यायचा. एकदम सोपी गोष्ट आहे ना. म्हणजे काय करायचं बघा, 1 आणि 2, तर 10च्या पॉवरमध्ये किती येणार? 2. आलं लक्षात? आता जर मी समजा हाच नंबर परत रिपीट घेतो ABC.D, हा नंबर घेतला मी. आता मी काय करतो, फक्त याला एकाच डिजिटनं शिफ्ट करतो. तर हा असा होईल दॅट AB.CD आणि 10च्या मल्टिप्लायमध्ये किती यायला पाहिजे रे? 1. म्हणजे 10च्या मल्टिप्लायमध्ये 1 येणार. बरं मला सांगा, मी परत तोच नंबर कंटिन्यू करतो ABC.D. आता मी या नंबरला असं लिहितो 0.ABCD, कारण हे माझे 4 नॉन झिरो डिजिट नंबर आहेत. ठीक आहे, आणि मी 0 आहे म्हणजे पुढे काही नाही आहे त्याच्यात. एच्या आधी ठेवला डेसिमल. तर मी किती लिहिल 10च्या पॉवरमध्ये? यस, 10ची पॉवर किती लिहिणार? 3. बरं आता जर मी डेसिमल पॉईंट समजा हा परत तोच नंबर घेतला ABC.D आणि याला मी असं लिहिलं ABCD. तर आता ॲक्च्युली डेसिमल पॉईंट C नंतर होता आणि इकडे मला डेसिमल पॉईंट दिसतच नाही आहे. जेव्हा एखाद्या नंबरमध्ये तुम्हाला डेसिमल पॉईंट दिसत नाही तर तो कुठं असतो? सर्वात शेवटी. कुठं असतो? सर्वात शेवटी. म्हणजे मी डेसिमल पॉईंट कुठं ठेवलेला आहे आता? Dच्या नंतर. मग कितीनं शिफ्ट केला? 1नं. पण यावेळेस तो राईटला गेला म्हणून आपण मल्टिप्लायमध्ये काय करणार? 10ची पॉवर -1. इथं लक्षात? आता कुठलाही डेसिमल, आता ABC.D आहे तर D नंतर काही नाही म्हणजे काय असतात? खूप सारे 0 आपण मानू शकतो ते. मग मी जर असं केलं समजा ABC.D असं आहे. ठीक आहे, मी याला लिहिलं ABCD 0.0.0.0. ओके, 0.0 आणि इंटू 10च्या पॉवरमध्ये काय येणार? मी जाणून लिहितो. तर काय येईल बघा, Dच्या आधी होता. आता पहा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे काय येईल? -5. काय राईटला गेला तो म्हणून 10ची पॉवर काय येणार? -5. सिम्पल गोष्ट आहे. डेसिमल शिफ्ट करायचं आहे. डेसिमल लेफ्टला गेला तर 10ची पॉवर पॉझिटिव्ह, डेसिमल राईटला गेला तर 10ची पॉवर निगेटिव्ह आणि डेसिमल जितक्या डिजिटनं जाईल तेवढा घ्यायचा आहे नंबर. हे समजलं? कोणालाही शिफ्ट करता येईल डेसिमल पॉईंट आता? अगदी सोपं आहे. ठीक आहे, आता मला काही नंबरसोबत तुम्ही आन्सर सांगा. जसं मी तुम्हाला म्हटलं 48.02ला मला लिहायचं आहे 4.802. तर 10च्या मल्टिप्लायमध्ये काय येणार? 1. बहुत बढिया. ठीक आहे, आता मला समजा परत एक नंबर आहे माझ्याकडे 0.00487.6. हा नंबर आहे आणि याला मला लिहायचं आहे 0.00487.6. तर 10च्या मल्टिप्लायमध्ये किती येणार? किती येणार पाहून घ्या. सॉरी 2 डेसिमल झाले. सॉरी, इट्स माय मिस्टेक. तर इथं डेसिमल नका ठेवू. सॉरी हा समजा तुम्ही 76 करा. ओके, तर आता तुम्ही 10च्या पॉवरमध्ये काय लिहाल?
काहीच नाही लिहिणार, कारण ऑलरेडी डेसिमल पॉईंट या 2 झिरोच्या आधी होता. इथं बी आता डेसिमलला तुम्ही शिफ्टच केलं नाही तर 10च्या पॉवरमध्ये काय येणार 0. आता 10ची पॉवर 0, एनिथिंग टू द पॉवर 0 किती असते 1. मग 1 मल्टिप्लाइड बाय हा नंबर म्हणजे काय भेटते तुम्हाला हाच नंबर. जर शिफ्टच नाही झाला तर मग 10च्या पॉवरमध्ये 0 म्हणजे काहीच येणार नाही, ते लिहिली नाही तरी चालते. ओके, परत एक ट्राय करू आपण. समजा मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे नंबर आहे 47826 हा नंबर आहे आणि याला मी लिहिलं 4.7826 तर 10च्या पॉवरमध्ये किती येणार +4 का -4? +4, कारण डेसिमल पॉईंट 6च्या शेवटी आहे, नाही आहे म्हणजे शेवटी आहे ना, आणि त्याला मी कुठे ठेवलं 4 नंतर. मग 1 2 3 आणि 4 म्हणजे काय येणार +4. आय होप की तुम्हाला आता डेसिमल पॉईंट शिफ्ट करता येणार. आणि काही कन्फ्युजन झालं तर मला तुम्ही डायरेक्टली विचारा. होऊ शकते कन्फ्युजन, बऱ्याचदा होते आणि कन्फ्युजन होणं हे नॉर्मल आहे, कारण आपली प्रॅक्टिसमध्ये जर आपण नाही तर होते. पण स्ट्रिक्ट लक्षात ठेवायचं, लेफ्टला गेला डावीकडून चालणं पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना. मग जेव्हा डेसिमल डावीकडे जाईल 10ची पॉवर काय येणार पॉझिटिव्ह. उजवीकडून चालणं बरोबर आहे का इंडियामध्ये तरी नाही, रॉंग गोष्ट आहे, निगेटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे निगेटिव्हला डेसिमल गेला की निगेटिव्ह पॉईंट, राईटला गेला की. कळलं हे सर्वांना? ओके, तर हे झालं शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉईंट. आता मी तुम्हाला लॉग टेबलच्या बुकमधली पहिली गोष्ट शिकवतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज हाऊ टू कॅल्क्युलेट लॉग ऑफ एनी नंबर. मी तुम्हाला एखादा नंबर देईल, त्याचा लॉग कसा काढायचा हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर हेडिंग आपलं असेल, आता तुम्ही काही लिहू नका, फक्त मी सांगेल ते कॅल्क्युलेट करा. हाऊ, जस्ट अ मिनिट, हाऊ टू कॅल्क्युलेट लॉग ऑफ एनी नंबर. हां, दिसत नाही आहे एवढं, ओके ठेवतो. ठीक आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट लॉग ऑफ एनी नंबर. एक काम कर, हा तो बल्ब बंद करून टाक, ट्यूबलाईट. ओके, कुठल्याही नंबरचा लॉग आपल्याला काढायचा का काढे. झोप येत आहे का नाही ना? हां ठीक आहे, कारण आता झोप होत नसते सकाळी सकाळी, कधी कधी आपण इतके लवकर सकाळी उठायची सवय असते. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट लॉग ऑफ एनी नंबर. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला एखादा नंबर देतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की गडे हो लॉग काढायचा आहे तुम्हाला एखाद्या नंबरचा, आणि तो लॉग काढायचा आहे मला 52.08 या नंबरचा. उदाहरण घेतलं आपण. ठीक आहे, मोस्ट प्रोबॅबली म्हणजे सुरुवातचे जे नंबर्स घेतो ते 4 डिजिट नंबर घेतो. लक्षात ठेवायचं की आपण लॉग जास्तीत जास्त 4च डिजिट नंबरचा काढू शकतो, 4 डिजिट नंबरचा. त्याच्यापेक्षा जर नंबर असतील तर आपण त्याचा लॉग कॅल्क्युलेट करू शकतो, पण मग त्याच्यासाठी वेगळी कंडिशन आहे, ते मी सांगेल तुम्हाला. पण 4 डिजिट नंबरचं जमते. 3 चालते, 2 चालते, 1 चालते. समजा जर 3 असतील तर मग चौथा डिजिट आपण 0 घेऊ, 2 असतील तर पुढचे 2 0 घेऊ. आलं लक्षात? तर याचा मला लॉग काढायचा आहे. तर लक्षात घ्या, कधीही तुम्हाला कुठल्याही नंबरचा जर लॉग काढायचा असेल, कोणत्याही नंबरचा तुम्हाला काय काढायचं असेल लॉग, तर तुम्हाला त्या नंबरसाठी पूर्व 2 गोष्टी काढाव्या लागतात. एक पहिली काढावं लागते त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. काय काढावं लागते त्या नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. आणि दुसरी गोष्ट, त्याच नंबरसाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो मॅन्टिसा. काय कॅल्क्युलेट करावा लागतो मॅन्टिसा. मग आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नंबरसाठी कॅरेक्टरिस्टिक काढाल किंवा कॅरेक्टरिस्टिक काढा आणि त्याचा काय काढाल मॅन्टिसा, म्हणजे आपण काय म्हणू की तुम्ही त्या नंबरचा काय काढला लॉग. 2 गोष्टी काढल्या म्हणजे लॉग निघला. आणि बिलकुल टफ नाही, एकदम व्यवस्थित समजून घ्या. मॅन्टिसा काढायसाठी आपल्याला लॉग टेबलच्या बुकचं काम आहे, पण कॅरेक्टरिस्टिक काढायसाठी लॉग टेबलच्या बुकचं काम नाही. ठीक आहे, जर मी तुम्हाला म्हटलं कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची, तर कॅरेक्टरिस्टिक काढायचे माझ्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. किती फॉर्म्युले आहेत? 2. पहिला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे माझ्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स. सी स्टँड्स फॉर कॅरेक्टरिस्टिक्स. एक फॉर्म्युला असते n-1. काय फॉर्म्युला आहे कॅरेक्टरिस्टिकचा? n-1. आणि कॅरेक्टरिस्टिक काढायचा दुसरा फॉर्म्युला आहे बार n+1. बघा कॅरेक्टरिस्टिकचे किती फॉर्म्युले झाले? 2. एक कोणता? n-1. दुसरा कोणता? बार n+1. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वापरतात. पहिले समजून घ्या, नंतर आपण फॉर्म्युले पण नाही वापरू, डायरेक्टच करू. ठीक आहे, आता हा जो पहिला फॉर्म्युला आहे हा कधी वापरायचा? हा तेव्हा वापरायचा जेव्हा तुम्हाला दिलेला नंबर, तुम्हाला जोही नंबर दिला ना मी की लॉग काढा या नंबरचा, तो नंबर जर 1 पेक्षा मोठा असेल. कसा असेल? 1 पेक्षा मोठा किंवा 1च्या इक्वल असेल तर तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता C = n-1. इथं लक्षात. आणि इथं या यनचा जो अर्थ आहे तो काय होते पहा, या यनचा अर्थ होते नंबर्स ऑफ डिजिट ऑन लेफ्ट साइड ऑफ डेसिमल. म्हणजे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती नंबर ऑफ डिजिट्स आहेत ते असते यनची व्हॅल्यू. ठीक आहे,
जसं उदाहरणार्थ याचा तुम्हाला लॉग काढायचा आहे. नंबर आहे 52.08, हा नंबर एकपेक्षा मोठा आहे. मग एकपेक्षा मोठा आहे तर कॅरेक्टरिस्टिक कोणत्या फॉर्म्युला काढाल? n-1. आणि यनचा अर्थ काय सांगितला? यन म्हणजे या नंबरमध्ये जो डेसिमल पॉईंट आहे त्याच्या लेफ्ट साईडला किती आकडे आहेत? किती आहेत? 2. म्हणजे यनची किंमत किती झाली? 2. येतं लक्षात? मग 2-1 किती उत्तर आलं? 1. म्हणजे या नंबरची कॅरेक्टरिस्टिक किती झाली रे बाळा? 1. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काढायची पद्धत तो झाला आता मी अजून एक नंबर देतो तुम्हाला. समजा मी म्हटलं गड्या तुम्हाला लॉग काढायचा या नंबरचा 432.8. काय नंबर? 432.8. ठीक आहे. तर मला सांगा, एक सेकंड. हां सॉरी. तर आता माझ्याकडे हा नंबर आहे 432.8. दिसून राहिलं तुम्हाला सर्वांना? दिसून राहिला? ओके. तर मला सांगा नंबर एकपेक्षा मोठा आहे आणि डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट आहेत? 3. म्हणजे यांची किंमत किती झाली? 3. यांची किंमत यांची 3 आणि 3 मधून 1 गेला किती राहिलं? 2. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय झाली याची? 2. आलं का लक्षात? परत एकदा ट्राय करू. समजा मी तुम्हाला म्हटलं की मला लॉग काढायचं या नंबरचा, दॅट इज 52 उदाहरणार्थ. आता डेसिमल पॉईंटच नाही, पण जेव्हा डेसिमल पॉईंट नसतो तेव्हा कुठं मानायचा? शेवटी. मग डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट? 2. यनची किंमत किती झाली? 2. 2 मधून 1 गेला किती राहिला? 1. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली? 1. समजलं का? एखादा मोठा नंबर घेतो. समजा मी म्हटलं लॉग ऑफ 438264982. आता तुम्ही मला सर आपण तर लॉग 4 डिजिटपेक्षा वरच्या नंबरचा काढू नाही शकत. ते नंतर भाऊ काय करायचं? सध्या माझ्याकडे हा नंबर आहे तर या नंबरचा डेसिमल पॉईंट कुठे आहे? सर्वात शेवटी. त्याच्या लेफ्ट साईडला किती डिजिट आहेत ते मोजून घ्या. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. मग यांची किंमत किती झाली? 9. 9 मधून 1 गेला म्हणजे किती झाला? 8. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक किती होईल रे? 8 पॉईंट. हे लक्षात येऊ का तुमच्या? तर सरळ सरळ तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी n-1 हा फॉर्म्युला तेव्हा वापरायचा आहे जेव्हा तुम्ही मला दिलेला नंबर हा 1 पेक्षा कसा असेल? मोठा. ओके. बरं, आता आपण परत एक सेकंड सिनॅरिओ घेऊ. समजा ठीक आहे, सेकंड घेऊ. इथं मी थोडीशी जागा करतो, एवढीशीच जागा करू आपण कॅरेक्टरिस्टिकसाठी. आता मला हा फॉर्म्युला वापरायचा आहे n-1. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? n. हा कधी वापरायचा? जेव्हा तुम्हाला दिलेला नंबर, इफ नंबर हा कसा असेल? लहान असेल कोणापेक्षा? 1 पेक्षा. म्हणजे जे नंबर 0 पॉईंटपासून सुरू होतात, 0 पॉईंट समथिंग समथिंग, 0 पॉईंटनं सुरू झालेला नंबर कोणता असेल तुमचा? नंबर 1 पेक्षा लहान. आणि तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. आणि या केसमध्ये यनचा अर्थ वेगळा आहे. पहिले यन काय होता? नंबर ऑफ डिजिट ऑन द लेफ्ट साईड ऑफ डेसिमल. आता यन काय आहे तुमचा? नंबर ऑफ झिरोज ऑन राईट साईड ऑफ डेसिमल. राईट साईड ऑफ डेसिमल. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती झिरो आहे? ठीक आहे. उदाहरणार्थ आता हे मी सध्या रफ करतो फक्त एक्सप्लेन करण्यासाठी. हे तर कॅरेक्टरिस्टिक समजले ना तुम्हाला? ओके. हे मी इथं रफ करतो या नंबर्सला. ओके. आता मी एखादा नंबर घेतो. हा घेतला मी. फाइंड द लॉग ऑफ 0.008264. हा नंबर आहे बाबू. मला सांग नंबर 1 पेक्षा लहान की मोठा? लहान. कारण याची सुरुवात कशापासून झाली? 0 पॉईंटपासून. बरोबर आहे. आता 0 पॉईंटपासून सुरुवात झाली तर मला यन पाहिजे, मला कॅरेक्टरिस्टिक काढायची आहे ना. तर फॉर्म्युला कोणता वापरेल मी? n+1. आणि यनची व्हॅल्यू मला काय भेटेल? डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती झिरो आहेत? किती झिरो आहेत? 2. म्हणजे यनची किंमत किती झाली? 2. 2 अधिक 1 किती झाले? 3. पण त्याच्या डोक्यावर काय? बार. बार म्हणजे निगेटिव्ह असते, मायनस साईन असते. तर इथं काय येईल? तो बार 3. समजलं का? एकदम सोपं. अजून एक ट्राय करू आपण. समजा मी म्हटलं मला काढायचा आहे लॉग ऑफ 0.026. याचा लॉग काढायचा आहे. चला सांगा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती झिरो? 1. म्हणजे यांची किंमत किती झाली? 1. 1 अधिक 1 किती झाले? 2. म्हणजे काय याची कॅरेक्टरिस्टिक? बार 2. समजलं का? आणि कॅरेक्टरिस्टिक काढल्यानंतर डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा डायरेक्ट, काहीच पाहायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं आता हा नंबर आहे माझ्याकडे, लॉग ऑफ 0.008002 हा नंबर आहे. मला सांगा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती झिरो आहेत? 2. तसे तर 4 आहेत, पण आपल्याला कोणते घ्यायचे असतात? डेसिमल पॉईंटच्या एकदम लगतचे है ना. हा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे आणि पहिल्या नॉन झिरो डिजिटच्या लेफ्ट साईडचे. तर किती आहेत ते? 2.
आणि यांची किंमत किती झाली 2, 2 अधिक 1 किती झालं 3, म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक किती झाली 12, 3. समजलं? म्हणजे तुम्हाला आता कोणत्याही नंबरची कॅरेक्टरिस्टिक काढता येते. ओके, आता हे त्याचे नियम आहेत, नियम तुम्हाला समजलेले आहेत. आता मी 90चं सांगतो, पण त्याच्या अगोदर आपण 8-10 नंबरच्या पटापट कॅरेक्टरिस्टिक काढून घेऊ. ठीक आहे, आता मी इथं नंबर लिहितो, तुम्ही काहीच नाही, फक्त ते मी जे कंडिशन सांगितलं त्या कंडिशन वापरून मला कॅरेक्टरिस्टिक काढून दाखवा. एक नंबर आहे माझ्याकडे, इट इज 4.802, एक जस्ट सेकंड, 482.3 याचा लॉग पाहिजे. त्यानंतर मला लॉग पाहिजे दॅट इज लॉग ऑफ 52.76. त्यानंतर मला लॉग पाहिजे 0.0893. ठीक आहे, त्याच्यानंतर मला लॉग पाहिजे इट इज 0.8264. ठीक आहे, अशा पद्धतीनं. त्यानंतर मला लॉग पाहिजे दॅट इज 1.4213 असा नंबर आहे. ओके, चला सुरुवात करूया आपण कॅरेक्टरिस्टिक काढायची. तुम्हाला मी आधीच सांगितलं कोणत्याही नंबरची कॅरेक्टरिस्टिक काढली की लगेच डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा. आता फॉर्म्युले आपल्या लक्षातच आहेत. एक फॉर्म्युला आहे n-1, एक फॉर्म्युला आहे n+1 दॅट इज बार n+1. पण तुम्ही फॉर्म्युले लक्षात नाही ठेवले तरी चालते. आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, समजा तुम्हाला एखादा नंबर दिसला, त्या नंबरमध्ये कुठं ना कुठं डेसिमल पॉईंट असणार, नसला तर शेवटी असणार. तुम्ही फक्त त्या डेसिमल पॉईंटला मनातल्या मनात शिफ्ट करायचं आणि पहिल्या नॉन झिरो डिजिट नंतर ठेवायचं. फर्स्ट नॉन झिरो डिजिट. आता मला सांगा, हा फर्स्ट डिजिट आहे तुमचा 4, त्याच्यानंतर ठेवायचं आहे. सध्या कुठं आहे 2 नंतर, कुठं पाहिजे 4 नंतर. तर कितीनं शिफ्ट करावं लागते 2नं. आणि कुठं शिफ्ट करावं लागते लेफ्टला. लेफ्टला केलं म्हणून पॉझिटिव्ह आणि 2नं केलं म्हणून 2. तर याची कॅरेक्टरिस्टिक किती येते 2 पॉईंट. सिम्पल, काही फॉर्म्युला नाही पाहिजे. आणि तुम्ही फॉर्म्युलाने केलं तर डेसिमल म्हणजे लेफ्ट साईडला किती डिजिट आहे 3. 3 मधून 1 गेला 2. समजलं का? आता इथं आहे 2 मधून 1 गेला 1. किंवा कुठं आहे तर सध्या 2 नंतर, कुठं पाहिजे 5 नंतर. कितीनं शिफ्ट करावं लागते 1नं. कुठं शिफ्ट करावं लागते लेफ्टला. म्हणून काय कॅरेक्टरिस्टिक +1. प्लस कधी घ्यायची डेसिमल लेफ्टला गेला तर, मायनस कधी घ्यायची डेसिमल राईटला गेला तर. आता हा नंबर आहे कुठं आहे सध्या 0 नंतर. तसं तर पहिला डिजिट आहे तो, पण पहिला डिजिट 0 नाही पाहिजेत ना, कोणता पाहिजे नॉन झिरो पाहिजे. मग नॉन झिरो पाहिजे तर नॉन झिरो कोण आहे 8. तर आहे तो इथं. मला पाहिजे 8 नंतर. कितीनं शिफ्ट करावं लागते 2नं. आणि कुठं शिफ्ट उरला राईटला. म्हणून कॅरेक्टरिस्टिक येईल -2 पॉईंट. आणि तुमच्या फॉर्म्युलानं पाहिलं तर काय असते n+1 बार n+1. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती 0 1. 1 अधिक 1 2, तरी बार 2 आलं. फॉर्म्युले काय पाहिजेत ते फक्त तुम्हाला सांगितले, फॉर्म्युल्याची गरज नाही. नंबर पाहताबरोबर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक सांगता आली पाहिजे. कुठं जा लागते राईटला -1. कुठं जा लागते 1 नंतर आहे, 1 नंतरच पाहिजे, त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 0. कुठंच शिफ्टिंग नाही तर 0 पॉईंट. आणि फॉर्म्युल्यानं पाहिलं तर डेसिमल म्हणजे लेफ्ट साईडला किती आहे 1 नंबर. 1 मधून 1 गेला 0. आलं लक्षात? म्हणजे कुठल्याही नंबरची तुम्हाला आता काय काढता येते कॅरेक्टरिस्टिक काढता येते. असं मी गृहीत धरतो. हे आपल्याकडे काही नंबर्स आहेत, जसं 1, हा 2, हा 3, 4 आणि 5. आता आपल्याला काय आहे याच्या समोरचं 4 डिजिट फाइंड आउट करायचे आहे. आणि ते 4 डिजिट म्हणजेच असते या नंबरचा मॅन्टिसा. आणि हे 4 डिजिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लॉग टेबलच्या पुस्तकाची गरज आहे. आता काय करा, लॉगॅरिथमचं पेज काढा. काढा लॉगॅरिथमचं पेज. काढलं सर्वांनी? आपण लॉग काढतोय 482.3चा. कोणाचा लॉग काढतोय आपण 483.2. याची कॅरेक्टरिस्टिक किती आली 2 पॉईंट. तर आता जेव्हा तुम्ही इथं डेसिमल पॉईंट दिला तर इथं फक्त डिजिट्सवर फोकस करायचा. असं समजायचंच नाही की तिथं डेसिमल पॉईंट आहे. मग तिथं डेसिमल पॉईंट आहेच नाही. कोण आहे तिथं 4 नंबर आहेत, हे की नाही? पाहून घ्या 4823. तर जे 4 डिजिट आहेत त्यातले पहिले 2 डिजिट काय करायचं, त्या लॉगॅरिथमच्या फर्स्ट कॉलममध्ये शोधायचे कुठे आहेत. तर बघा इथं दिसतात तुम्हाला 10, 11, 12 असं करता करता एक दिसेल तुम्हाला नंबर 48. दिसला का कुठंतरी? यस, 48 दिसला असेल. जसा तुम्हाला 48 दिसला तर 48च्या समोरचे सगळे नंबर तुमच्यासाठी आता अवेलेबल झालेले आहेत. पण मग सगळे घेऊ शकतो का आपण? नाही, आपल्याला ते एकच घ्यायला लागेल ना त्यातला. तर आपल्याला काय करावं लागते 48मध्ये हा जो तिसरा डिजिट आहे 2, हा इथं वर पाहा लागते. 0 1 2 3 5 नंबर आहेत वर. तर जर 48मध्ये मी 2 घेतला तर बाळांनो काय नंबर आहे सांगा? 6 8. बहुत बढिया. ठीक आहे, 48मध्ये 2 किती? आता मी म्हणताना असंच म्हणेल 48मध्ये 2, म्हणजे तुम्ही पटकन 48 पकडायचा, त्यात 2 पाहायचा. 48मध्ये 5, तर 48मध्ये पटकन 5 पाहायचा. 48 में 2. समझ में आया? अभी देखो तुमने 48 यूज़ किया, 2 यूज़ किया, कौन बाकी है 3. तो एकदम राइट साइड में जाएंगे तो ऊपर मीन डिफरेंस है.
तर तिकडे मीन डिफरन्स घ्यायचा आहे 3चा. सांगा 3चा मीन डिफरन्स 3. त्याच लाईनीत पाहिजे बरं आपल्याला. आणि मीन डिफरन्स हा नेहमी काय करतो आपण प्लस. मग मला सांगा 30मध्ये जर 3 टाकलं की 33, म्हणजे तुमचा आन्सर येईल 6833. तर इथं येईल 6833. 2 पॉईंट जो आहे ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे, 6833 हा मॅन्टिस आहे. जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स मॅन्टिसचा काढला म्हणजे तुम्ही त्या नंबरचा काय काढला, लॉग. कळलं तुम्हाला? ओके, डबल ट्राय करू आपण. समजा माझ्याकडे हा नंबर होता 52.76. याची कॅरेक्टरिस्टिक किती काढली मी, 1 पॉईंट. कळलंय सर्वांना? ओके, आता हा डेसिमल इथं गेल्यामुळे इथं फक्त 4 डिजिट आहेत. तर मी कशात काय पाहिजे आणि कितीचा मीन डिफरन्स घेईन, 52मध्ये 7 आणि 6चा मीन डिफरन्स. सांगा 52मध्ये 7 सांगा, 7218. आणि मीन डिफरन्स पाहिजे मला 6चा, किती आहे, 5. तर हा 18मध्ये जर मी 5 ॲड केला तर तो होते 23. म्हणजे तो होईल 7223. खतम झाला त्याचा लॉग. थोडं प्रॅक्टिस लागेल. तुम्ही आता नंबर घेतले, पटापट प्रॅक्टिस केली की मग हळूहळू स्पीड वाढेल. पहिले स्पीडपेक्षा ॲक्युरेसीवर फोकस करा. कारण कधी कधी काय होते, आपण पाहताना या लाईनमधून दुसऱ्या लाईनमध्ये जातो, कधी कधी 0 सोडून देतो आणि 2 घेतो. म्हणजे अशा तर चुका होतात. याचा अर्थ हा होत नाही आपल्याला येत नाही, फक्त घाईघाईमध्ये आपण लाईन मिस करतो, त्याच्यामुळे आपले आन्सर चुकतात. तर थोडं सुरुवातीला केअरफुली, स्लो पण करेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे. आता हा नंबर आहे, मी कॅरेक्टरिस्टिक्स तर काढली 2 पॉईंट याची. आता डेसिमल इथं गेल्यानंतर इथं सुरुवातीला 0 आहेत, तर ते काय आपल्या काही कामाचे, सुरुवातचे 0 काय कामाचे आहेत, ते कुठं पाहायला चालतात, नाही पाहतात. मग आता काय आपल्याकडे 893. मग आपल्याकडे 3च डिजिट आहेत, तर काही घाबरण्यासारखं काम नाही. परत पहिले 2 कॉलममध्ये पाहायचे आणि तिसरा वर पाहायचा. म्हणजे 89मध्ये तुम्ही बघाल 3, 9509. खतम, 9509. कळलं का? ओके, आता हा नंबर आहे. बरं, याच्या आधी आता मी हा करून घेतो दोन्ही बी. ठीक आहे. एक नंबर आहे माझ्याकडे, दॅट इज 8264. कशामध्ये काय पाहिजे सांगा तुम्ही आता. 82मध्ये 6 आणि 4चा मीन डिफरन्स. तुम्ही मला 82मध्ये 6 पाहून 4चा मीन डिफरन्स त्यात ॲड करून आन्सर सांगा. ॲड करून 9172. पहा रे बेटा एकदा, बरोबर आहे का? मीन डिफरन्स ॲड केला का? केला का? ॲड करून घ्या. ठीक आहे, चेक करून घ्या तुमचं बरोबर येते का. कळलं कंकाळे? कळलं? हां, कंकाळीची काही झोप होईल नाही. कॅरेक्टरिस्टिक कोणती, मॅन्टिसा कोणता आहे ना. हां हां, बाईनं चष्माच काढला डायरेक्ट. ओके, 0 पॉईंट. आता इकडे बघा, आता प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता मी ना कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट काढली, पण आता माझ्याकडे डिजिट पाहिजे 1 2 3 4 5 आहेत ना. मी तर लॉक काढायसाठी किती वापरू शकतो, 4. पहिले 2 कॉलममध्ये, तिसरा डिजिट वर आणि चौथ्याचा काय घेत असतो, मीन डिफरन्स. तर इथं बघा 1 2 3 4 5 आहेत. तर काय करायचं, हा 5वा डिजिट डायरेक्ट इग्नोर करायचा, डिलीट करून टाकायचा. त्याला आपण काय म्हणतो, राऊंड ऑफ करून टाकायचं, ऑफ करून टाकायचं. पण ऑफ करण्याचे काही नियम असतात, ते आपण पुढे शिकू. पण सध्या टेम्पररी समजून घ्या. जर मी 3ला ऑफ करत असेल तर मला थोडं लक्षात ठेवणार जाते. हा जो 3 ज्याला मी ऑफ करत आहे, याला म्हणतात डिजिट टू बी ड्रॉप. याला ड्रॉप करू आलो मी, काढून राहिलो ना. आणि त्याच्या अगोदरचा जो डिजिट आहे त्याला म्हणतात प्रेसिडिंग डिजिट. कोणता डिजिट म्हणतात, प्रेसिडिंग. मग जर ज्याला मी खतम करून राहिलो, ज्याला मी काढून राहिलो, तो 5पेक्षा लहान असेल तर आपल्याला काहीच टेन्शन नाही, डायरेक्ट ड्रॉप करून टाकायचा, काहीही टेन्शन नाही. मग काय करसाल, 14मध्ये 2 आणि 1चा मीन डिफरन्स. पण समजा इन केस हा 3च्या जागी 6 असता, म्हणजे 5पेक्षा मोठा असता, तर मी काय केलं असतं, त्या 6ला ड्रॉप तर केलं असतं, पण या 1ले 1नं वाढून दिलं असतं. समजलं काय म्हटलं मी? हां. आणि किंवा ज्याला हे लक्षात राहत नसेल, लॉग टेबलमध्ये आपण डेसिमल नंतरचा चौथा डिजिट बदलून राहिलो, तेवढा विशेष फरक बी पडत नाही. म्हणजे एखाद्याला नाही सुचलं तर डायरेक्ट शेवटचा डिजिट घ्यायचाच नाही, तरी आन्सरमध्ये काही विशेष फरक येते का, नाही. पण हे टेक्निकली करेक्ट गोष्ट आहे की जर तुम्ही ड्रॉप करत असाल तर हा नियम तुम्ही फॉलो करू शकता. तर मग आता मी 3ला तर डायरेक्टच ड्रॉप करू शकतो ना. मग किती पाहिजे मी, 14मध्ये 2 आणि 1चा मीन डिफरन्स. किती येते आन्सर, 1527. मीन डिफरन्स ॲड केला का 1चा? हां, बरं. 14मध्ये 2 पहा, 1526 आणि 1चा मीन डिफरन्स किती, 23. 3 आहे की 4 आहे, पारे हा तर 4 आहे म्हणते. 3 आहे ना, 3 आहे. झालं ना तुझं क्लिअर? हां, 3 आहे, त्याच्यामुळे आन्सर काय येणार, 1526. बघा, तू 4 घेतला होता, होते ते कधी कधी,
ओके, आलं लक्षात? तर हे थोडीशी काळजी घ्यायची आणि आन्सर करेक्ट. आणि समजा इन केस 27 आलं असतं तरी काही चुकलेलं नाही आहे ते जास्त. कारण माहिती आहे का, डेसिमल नंतरचा चौथा डिजिट तुमचा वेगळा येऊन राहिला, म्हणजे त्या नंबरमध्ये 0.0001चा एरर आहे. तो खूप कमी एरर आहे, तेवढं काही आपण असं माइंड करत नाही, येतं लक्षात? त्याच्यामुळे काळजी करण्यासाठी कारण नाही. तुम्ही तसंही केलं असतं तर काही चुकलं नसतं, पण चुकवायचं नाहीच. जेवढं तुम्ही करेक्ट जाल तेवढं करेक्ट जायचं. तर काढता येतात तुम्हाला सगळ्या नंबरचे लॉग, आता कोणत्याही नंबरचा. तर आता मी काही 5-6 नंबर देतो, पटापट काढून पहा, मग आपण चेक करू की बा तुमच्या बरोबर आले का. ठीक आहे सर्वांनी? आणि घाई करायची, आरामात करा एकदम, ठीक आहे, पण चुकता कामा नाही. ठीक आहे, तर हा आहे आपल्याकडे एक नंबर, लॉग ऑफ 77.72, नंतर लॉग ऑफ 9.8. बरं एक मिनटं सांगा बरं, इकडे या बरं, हा 9.8चा लॉग कसा काढू रे? सर्वांचं लक्षात, मग करा सॉल्व. 9.8 तर कॅरेक्टरिस्टिक काय येईल? 0, कारण 9 नंतर पाहिजे, 9 नंतरच आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय आली? 0 पॉईंट. हा पॉईंट गेला. आता काय आहेत माझ्याकडे? 98 नंतर काहीच नाही, म्हणजे काय? 0. मग आता मी पहिले दोन कुठं पाहिजे? फर्स्ट कॉलममध्ये, आणि तिसरा 0वर, आणि मिन डिफरन्स 0चा नसतोच आपल्याकडे, म्हणजे कशात काय पाहिजे? 98 मध्ये 0 किती आहे? 9912 आहे. कळलं? चला, करा हे सॉल्व. एवढे सर्वांनी ट्राय करा. काढून घ्या व्यवस्थित, काही अडचण असेल तर मला विचारा. झालं का सर्वांचं? लॉगॅरिथमचं पेज नंबर किती आहे? 6 आहे ना, तिथून कॅल्क्युलेट करायचे आहेत ते. पाहू द्या आधी सर्वांचं झाले असेल तर मग सांगा मला. हं? 10 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे, पाहून घ्या एकदा. 10 नंबरचा, 10 नंबर लॉग ऑफ 7, एकच डिजिट आहे. आता आपला नियम काय की डेसिमल पॉईंट कुठं पाहिजेत? पहिल्या डिजिट नंतर. तर सध्या डेसिमल पॉईंट कुठे आहे? 7 नंतर आहे, म्हणजे पहिल्या डिजिट नंतरच आहे ना. शिफ्ट करायची गरज आहे का? नाही. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय झाली? 0 पॉईंट. बरोबर आहे ना? किंवा तुम्ही 7ले 7.000 असं इमॅजिन करू शकता ना. 7.00 म्हणजे 7च ना. ओके बरं, हा झाला डेसिमल पॉईंट. 0 पॉईंट आला कॅरेक्टरिस्टिक्स. आता हा डेसिमल तिथं गेला आहे, तिथं 7 नंतर काही नाही म्हणजे काय? 0. तर कशात काय? 7 तर दिसत नाही कॉलममध्ये. काय पाहिजे? 70मध्ये 0. 70मध्ये 0 किती आहे? 8451. कळलं? आता हे बाकीचे जे 3 राहिले ते सांगा. पहिलं फर्स्ट 1. ओके 8905. नेक्स्ट आहे माझ्याकडे 3.14. 0. व्हेरी गुड. त्यानंतर 0.4782.
6796. बस खतम. तुम्हाला कोणत्याही नंबरचा लॉक काढता येते असं मी गृहीत धरतो. कारण आता कोणत्याही नंबर आहेत तुम्हाला, एक नंबरचा त्याचाही उराला, 2चा येते, 3चा येते, 4चा येते, आणि 10 नंबर असले तरी येते, कारण 4 नंतरचे गायब करून टाकायचे. समज एक ट्राय करता का तसा? समजा एखादा नंबर आहे, हा नंबर आहे लॉग ऑफ 4264823978 ठीक आहे, आणि याचा मला लॉग पाहिजे. डेसिमल पॉईंटच नाही दिसला. कुठं आहे? शेवटी. मला कुठं पाहिजे? पहिल्यानंतर. किती शिफ्ट करेल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल? 10 पॉईंट. 10 शिफ्ट केला ना मी, तो 10 शिफ्ट केला ना. ओके कारण डिजिट 11 आहेत ते. ओके 10 पॉईंट. आगे पॉईंट चालला गेला. आता पॉईंट चालला गेला, इथं फक्त 4च डिजिट आहेत आपल्याजवळ. 4 डिजिट कोणते कोणते आहेत सांगा बरं? 4264. बाकीचे तर मला ड्रॉपच करणार आहेत ना. मग ज्याला ड्रॉप करेल तो कोण आहे? 8 आहे, 5 पेक्षा मोठा आहे. मग 8 जाईल तर या 4ला एकानं वाढून जाईल, म्हणजे 4चा काय होईल? 5. 4ही ठेवला तरी चालते, 5 केला तर लय परफेक्ट झालं. 42 मध्ये 6, 4चा मेन डिफरन्स किंवा 5चा मेन डिफरन्स. कळलं? काही अडचण नाही, अगदी सोपं आहे. तर हे झालं पोरं हो, याला म्हणतात कुठल्याही नंबरचा लॉग कॅल्क्युलेट करणं. ओके, समजली ना पहिली गोष्ट? आणि हेच मेन आहे, लॉग काढणं आणि अँटीलॉग काढणंच सगळ्यात मेन आहे. बाकी पुस्तकात आहे सगळ्या गोष्टी, पण त्या आपण तेवढ्या फ्रिक्वेंटली वापरत नाही. तर लॉग अँटीलॉग जरी आला तरी तुम्ही लय मोठं कव्हर केलं जातं. ठीक आहे, बोर्ड एक्झाममध्ये कामात पडतं. ठीक आहे, आता आपण दुसरी स्टेप घेऊ, हाऊ टू कॅल्क्युलेट द अँटीलॉग ऑफ एनी नंबर. कोणत्या नंबरचा काय काढायचं आहे मला? अँटीलॉग. ठीक आहे, तर आता माझ्याकडे बरं ह्या 3 नंबरचे लॉग काढून द्या ना मला एकदा. पहा तुम्हाला काढता येतात का? 3 नंबरचे लॉग काढून द्या. ते काढून घ्या ना पहिले. झाले का तिन्ही पण? आणि प्रत्येक लॉकच्या प्रॉब्लेमच्या खाली 1 किंवा 2 लाईन सोडून द्या. 2 लाईन जर सोडल्या तर फारच चांगलं. म्हणजे आता मी पहा कसं लॉग लिहिलं, त्याच्या खाली थोडी जागा आहे ना, ती जागा सोडली तर फारच चांगलं. आता नशीन सोडली तर इथून पुढे सोडा. झालं का? चला सांगा बरं काय आहे त्याचा आन्सर. बार 3.9174 सेकंड. बार 2.72 आहे का? 4 कोण सांगितलं रे? 72 बरोबर आहे का? चेक कर, बरोबर आहे का? 2 आहे का? हां, आता नेक्स्ट बार 2. असं सांगायचं आहे 4150. ठीक आहे, कारण मला ते क्लिअर ऐकू येते. तुम्ही मागे पुढे सांगितलं की मला सुचत नाही ना, तसंच तर काही सुचत नाही मला. ठीक आहे, हां. त्यानंतर बघा बार 3 पॉईंट. बार 3 पॉईंटमध्ये सांगा आन्सर. 9032. कळलं सर्वांना? ओके, आता लॉक तर झालं. आता आपल्याला शिकायचं आहे अँटीलॉक कसा काढतात. ठीक आहे, आता तुम्ही काय करा, लॉकचं पेज चेंज करा आणि अँटीलॉकच्या पेजवरती या. ठीक आहे, लॉक टेबलच्या पुस्तकात. अँटीलॉक काढायचा. ठीक आहे, आता अँटीलॉकला कोणताही नंबर घेऊ शकतो, पण मी जाणून मिळून हेच नंबर घेतो जे आहेत माझ्याकडे ते. ठीक आहे, तर मी काय करतो, अँटीलॉक काढतो आता यावाल्या नंबरचा. कोणताही काढू शकता, पण हा काढतो मी. अँटीलॉग ऑफ 2. पूर्ण अँटीलॉग शब्द लिहिता येऊ शकते, पण मी डायरेक्ट शॉर्टकटमध्ये AL लिहिला. अँटीलॉग 2.6833 असा नंबर आहे. पहिले समजून घ्या व्यवस्थित. अँटीलॉग जेव्हाही तुम्ही काढता तेव्हा तुम्ही डेसिमल पॉईंटच्या पुढच्या नंबरसाठी अँटीलॉग कॅल्क्युलेट करता. डेसिमल पॉईंटच्या पुढच्या नंबरसाठी. आता डेसिमल पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत? 4. सगळ्याच क्वेश्चनमध्ये मोस्ट प्रॉब्ली सगळ्या नंबरमध्ये तुम्हाला 4 डिजिट दिसतील. ठीक आहे, तर डेसिमल पॉईंटच्या पुढे हे जे 4 डिजिट आहेत
तुम्ही अँटीलॉगच्या पेजवर जा, लॉक टेबलच्या गेले, तुम्ही पाहाल तर त्या फर्स्ट कॉलममध्ये प्रत्येक नंबरच्या समोर डेसिमल पॉईंट आहे का? यस. मग आता इथं बघा 0.68 आहे, तर तुम्ही सरळ सरळ अँटीलॉगमध्ये फर्स्ट कॉलममध्ये 0.68 शोधा कुठं आहे. दिसला का तुम्हाला? आता 0.68च्या समोर खूप सारे नंबर आहेत आणि ते सगळे नंबर तुमच्यासाठी अवेलेबल झालेले आहेत, पण त्यापैकी कोणता तरी एकच घ्यावा लागेल ना. तर तो कुठून डिसाईड करतो आपण? या डिसाईडवरून. थर्ड नंबरचा डिजिट, तर तो कोण आहे? 3. किती आहे तो नंबर सांगा? 4819. कळलं? ओके, 4819. आता अजून एक डिजिट राहिला आहे 3च है ना, तर तो मिन डिफरन्समध्ये बघा किती आहे? 3च आहे. आणि मेन डिफरन्स आपण नेहमी काय करू राहिलो? प्लस. मग 19 मध्ये जर आपण 3 टाकले तर किती होणार? 22. म्हणजे 4822 हे झालं ना. तर ते लिहिलं मी इथं, लक्ष द्या सर्वांनी. 4822 लिहिलं. पण जेव्हा तुम्ही अँटीलॉग लिहित असता तेव्हा तुम्ही डायरेक्ट फर्स्ट डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन द्यायचं. अँटीलॉग काढता बरोबर पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट देऊन द्यायचं. काय अडचण? तर आन्सर काय आला? 4.822. पण तुम्ही बघा 68ला यूज केलं, या 3ला यूज केलं, त्या 3ला मिन डिफरन्समध्ये यूज केलं, यातला कोणराला वापरायचा? 2. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स तर यूजच नाही केली ना. तर या कॅरेक्टरिस्टिक्सचं काय करायचं? जो अँटीलॉग तुम्ही काढला याच्या मल्टिप्लायमध्ये 10 लिहून त्याच्या डोक्यावरती देऊन द्यायचे. आता इथं +2 होता म्हणून मी +2 लिहिला. जर समजा -2 असता तर मी -2 लिहिला असता. कळलं का? झाला अँटीलॉग खतम. यालाच म्हणतात अँटीलॉग काढणं. पोचून राहिले का? तर आता हे पुढची स्टेप सॉल्व्ह करणं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर करायची गरज नाही. आता हे करा. याचं सांगा कसं करसाल. मी समजा म्हटलं तुम्हाला अँटीलॉग काढायचा आहे बरोबर 1.7223. मला पहिले हे सांगा तुम्ही कशात काय पाहायचा कितीचा मेन डिफरन्स घेसाल? 72 नाही, 0.72 मध्ये 2 3चा मेन डिफरन्स. समजलं का? थांबा नंतर 0.72 मध्ये 2 3चा मेन डिफरन्स. त्यानंतर मी परत घेतो, बघा इकडे लक्ष द्या. अँटीलॉग बार 2.9509. चला सांगा काय करू मी? 0.95 मध्ये 0 आणि 9चा मेन डिफरन्स. कळलं? त्यानंतर इकडे अँटीलॉग ऑफ बार 1.9172. सांगा कशात काय पाहिजे? 0.91 मध्ये 7 2चा मेन डिफरन्स. जो काय असेल तो ॲड करावा लागेल ना. 2 नाही ॲड करायचा, 2चा मेन डिफरन्स ॲड करायचा. त्यानंतर जर मी तुम्हाला म्हटलं अँटीलॉग ऑफ 0.1526 कशात काय पाहिसाल? 0.15 मध्ये 2 6चा मेन डिफरन्स. आणि यावेळेस 10च्या पॉवरमध्ये काय येणार? 0. आणि 10ची पॉवर 0 लिहिली का नाही लिहिली का काही फरक पडत नाही, कारण 10ची पॉवर 0 म्हणजे 1च, आणि 1 कोणत्याही नंबर मल्टिप्लाय केलं काही फरक पडत नाही. कळलं का? तर पटापट तुम्ही हेच आन्सर, तुम्ही हे नंबर लिहिलं असेल तर फारच चांगलं, जागा सोडेल तर फारच चांगलं, नाही तर परत एकदा पटापट हे लॉग प्लस अँटीलॉग करून घ्या. जागा आहे का खाली तुमच्याजवळ रुळली? एक लाईन असेल ना? एक लाईन असेल तर ॲडजस्ट करतातच. आणि काळा यांचे अँटीलॉग सगळ्यांचे. आणि झाल्यानंतर मला सांगा अँटीलॉग या सगळ्या नंबरचे अँटीलॉग. आणि अँटीलॉगमध्ये 10ची पॉवर विसरायची नाही. शेवटी जसं सांगितलं तसंच फॉलो करायचं. स्क्रीनवर दिसणाऱ्या सगळ्या नंबरचा तुम्हाला अँटीलॉग काढायचा आहे. जर तुमच्या ऑलरेडी लिहिलेल्या क्वेश्चनच्या खाली जागा असेल तर खूपच छान, त्याच्या खालीच लिहा. हॅलो.
हाँ, अब मेरे को बताइए आंसर इसके, ठीक है। जैसे आप लोग 10 के पावर में आंसर बताएंगे मेरे को, ठीक है। इसका जैसे एंटी लॉग ऑफ 1.7223, व्हाट इज द वैल्यू? 5 इंटू 10 की पावर 1, ठीक है। नेक्स्ट एंटी लॉग ऑफ 12.9509, -2, ओके। नेक्स्ट इसका बताइए मुझे, 8.264 इंटू 10 की पावर, ओके। उसके बाद में इसका बताइए एंटी लॉग ऑफ 0.1526, 1.421 इंटू 10 की पावर 0। वो तो लिखने की जरूरत भी नहीं है, ठीक है। अब सिंपल, अभी तुमने ये सॉल्व किया इसलिए बता रहा हूँ मैं अब आप लोगों को, ठीक है। आप एक बार इसको बाद में करना, अब इसको देख लो। मैंने बोला ये मान लीजिए मेरे पास ये रिमोट है, ठीक है। ये अभी मैंने ऐसे पकड़ के रखा हुआ है, ठीक है। रेड बटन ऊपर दिख रहा है सबको। अब ये रिमोट सीधा करके रखा हुआ है मैंने, सीधा मतलब ऐसे वर्टिकल है। अब इस रिमोट को एक बार फिर से वर्टिकल करने के बाद मेरे का तरीका क्या है पता है? मैं इसको पहले उल्टा कर लेता हूँ और फिर से एक बार उल्टा कर देता हूँ, तो ये सीधा हो गया। मतलब क्या है कि अगर मैंने आपको एक नंबर दिया और आपने उसका क्या निकाला? लॉग, और जो लॉग है उसका आपने फिर से क्या निकाला? एंटी लॉग, तो आपको क्या मिलना चाहिए था? वही नंबर जो आपने पहले लिया था। कुछ समझे क्या? जैसे मैं समजाता हूँ इधर से, हे करायचं नाही, हे फक्त तुमच्यासाठी सांगू राहिलो, हे तुम्ही एक्सपेरिमेंट करायचे नाही। पा काय तर समजा मी सांगितलं लॉग ऑफ 482.3 काय, तुम्ही मला सांगितलं 2.6833 आणि त्याचाच मी काय काढला? अँटीलॉग 2.6833चा। तर अँटीलॉग काय आला बघा, 4.822 इंटू 10⁻²। हा करेक्ट आहे, फायनल आहे, याच्या पुढे जायचं नाही। पण आपल्या नंबरमध्ये काही 10ची पॉवर नव्हती, मग आपल्याला 10ची पॉवर ॲडजस्ट करणं आहे। आता जर पोरं 10ची पॉवर 2 तुम्हाला ॲडजस्ट करणं आहे, तर हे तुम्हाला पाहिजे नाही, हे गायब करणं आहे। आणि एखादी 10ची पॉवर 2 जाईल कधी? जेव्हा तिच्या मल्टिप्लायमध्ये मी काय लिहिल? 10ची पॉवर -2, कारण 10ची पॉवर 2 इंटू 10ची पॉवर -2, 10ची पॉवर 2 -2 म्हणजे 10ची पॉवर 0 म्हणजे काय झाला? तो 1, म्हणजे ऑटोमॅटिकली गायब झाली ना, 1 आला म्हणजे तिथं। म्हणजे सरळ सरळ 10ची पॉवर 2 गमवायसाठी कोणाला आणायला लागेल? 10ची पॉवर -2ला। मग मला सांगा 10ची पॉवर 2 तर ऑलरेडी आहे तिथं, कोण आणावी लागते? -2। आणि -2 आणण्यासाठी हा डेसिमल मी कुठं शिफ्ट करेल? राईटला का लेफ्टला? राईटला। किती डिजिटनं करेल? 2नं, म्हणजे -2 येईल। आणि -2 आल्यानंतर ऑलरेडी काय होता? +2, -2 +2 कॅन्सल। म्हणजे मी या नंबरला असं नाही लिहू शकत का? इट इज इक्वल्स टू 482.2, चालते का? आणि 10ची पॉवर -2 आला आणि ऑलरेडी +2 होता, कॅन्सल झाला। मग आता बघा 482.2 आणि 482.3 हे दोन्ही नंबर एकमेकाच्या लय क्लोज आहेत ना, तोच नंबर भेटला असं समजा ना। नाही समजलं का? समजलं। अजून दुसरा नंबर आपण ट्राय करू शकतो। जसं मी दिला होता लॉग ऑफ 52.76, तुम्ही त्याचा लॉग काढला 1.7223, त्यानंतर तुम्ही त्याचा, मी त्याला अँटीलॉग काढायला सांगितला, तुम्ही त्याचा अँटीलॉग काढला। एंटीलॉग काय काढला? 5.276 10 की पावर 1, लेकिन मेरे को 10 की पावर 1 नहीं चाहिए, गायब करनी है, तो किसको लाना पड़ेगा? -1। आता हे आपण जाणून याचा लेंथ वाढवत आहे, पुढे पुढे आपली स्पीड वाढीन तर पटकन समजते, पुढे पुढे तुम्ही पटकन कराल, त्याचं काही टेन्शन नाही। सध्या कोण पाहिजे? 10ची पावर -1, आणि -1 आणण्यासाठी डेसिमल कुठं नेऊ? राईटला का लेफ्टला? राईटला। मायनस म्हणजे उजवीकडे गेला पाहिजे ना टिंबा, निगेटिव्ह म्हटलं की उजवीकडे, म्हणजे काय? किती न? 1 न, म्हणजे काय येईल? 52.76। -1 +1 गेला, लिहायचं कामच नाही। पा 52.76 नंबर आहे। हे फक्त आपल्यासाठी की बा बरोबर येऊन राहिलं की नाही, हे करायचं काम नाही, हे शिल्लकचं काम आहे, हे काही करायची गरज सध्या नाही। सध्या 10च्या पॉवरमध्ये जरी तुम्हाला तरी इट्स वेल अँड गुड, ठीक आहे। त्यानंतर हा नंबर आहे समजा, याचा तुम्ही हा नंबर, हा त्याचा लॉग, त्याचा काढला तुम्ही अँटीलॉग 8.932 10ची पॉवर -2, मला 10ची पॉवर -2 पाहिजे, मग ते खतम करण्यासाठी कोणाला आणायला लागेल? 10ची पॉवर +2, आणि +2साठी डेसिमल कितीचं कुठं जाईल? लेफ्टला। कितीनं जाईल? 2नं, मग हा 8 1 आणि त्याच्या अगोदर एक काय येईल? 0, म्हणजे काय येईल? 0.08932, 0.08932। 2 शिल्लक आहे, आपल्याला 3 चालते, कारण 2 डायरेक्ट गायब बी केला तर 893, समजून राहिलं का? तशाच पद्धतीनं तुम्ही ह्या 10च्या पॉवर पुढच्या ॲडजस्ट करू शकता। हे तर ॲडजस्ट करायचं कामच नाही, 10ची पॉवर 0 is 1, 1.421, 1.421, त्याचा प्रॉब्लेमच नाही।
कळलं? तर तुम्ही काय करा, एकदा परत या स्लाईडवरचे हे अँटीलॉग काढून घ्या एकदा आणि तो ॲडजस्ट करून पण दाखवा मला की बरोबर येते का. जसं बार 3.9172चा अँटीलॉग काढा 10च्या पॉवरमध्ये आणि 10ची पॉवर ॲडजस्ट करून चेक करा की हाच नंबर येते का. ठीक आहे. अँटीलॉग ऑफ वाटलं तर परत लिहा जागा नसेल तर 4150 आणि त्यानंतर अँटीलॉग ऑफ बार 3.9032 क्रॉस चेक करून घ्या. डेसिमल पॉईंट नंतर तिसरा किंवा चौथा डिजिट वेगळा जरी येत असला तरीही चालते. -3 जर आहे तर तिथं आणा कोणाला लागेल +3ला कॅन्सल करायसाठी आणि +3साठी डेसिमल कुठे जाईल लेफ्टला. तुम्ही नियम हाच लक्षात ठेवा, कोण पाहिजे आणि तो आणण्यासाठी काय करावं लागते. आणि पहिले 10च्या पॉवरला नाही पाहायचं, पहिले डेसिमलला पाहायचं. बरोबर आहे. झालं. चला आता तुम्ही मला 10च्या पॉवरमध्ये आन्सर नका सांगू, आता मला डायरेक्ट आन्सर सांगा 10ची पॉवर ॲडजस्ट केल्यावर. ठीक आहे. 0. बरोबर आहे का रे. त्यानंतर नेक्स्ट हा पण डायरेक्ट सांगा 0. ओके बहुत बढ़िया. नेक्स्ट 0.00. ओके बहुत बढिया. हे चाले असतील म्हणजे याचा हा अर्थ आहे पोरो की तुम्हाला आता लॉगही काढता येते अँटीलॉगही काढता येते. पण कधी कधी काय होतं तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला इथं समजलं पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल करायला जातं तर कन्फ्युजन होते, कारण आता एवढ्या गोष्टी असतात आपलं सुचत नाही कधी कधी. तर आपल्या बुकमध्ये सगळं व्यवस्थित लिहिलं आहे, पटकन पाहायचं, थोडं प्रॅक्टिस होईपर्यंत वेळ लागते. काही अडचण कोणाला तर लॉगही काढता येते अँटीलॉगही काढता येते. आता मी तुमचे फक्त 5-6 मिनटं घेतो आणि त्या 5-6 मिनटामध्ये तुम्हाला लॉगच्या 2-3 प्रॉपर्टी सांगतो आणि त्याचा आपण एक प्रॉब्लेम घेऊ. हार्डली 6 मिनटात होते. ठीक आहे. आता मी जास्त काही हे एक्झॅज्युरेट करत नाही, वाढवत नाही. जे मी सांगतो तेच तुम्ही फॉलो करा, कारण आता रेग्युलर बॅचमध्ये मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे ते. तर लॉगच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. जसं लॉगची एक प्रॉपर्टी आहे दैट इज अगर दो नंबर एक में के मल्टीप्लाई में है, मतलब अगर लॉग ऑफ m इंटू n है तो इसको हम लिख सकते हैं लॉग m का, और मल्टीप्लिकेशन जहाँ पर भी है वहाँ पे उन लॉग की क्या करेंगे एडिशन. तो अगर m इंटू n है तो m का लॉग लो n का लॉग लो और दोनों की क्या करो एडिशन. दूसरा है मेरे पास कि अगर दो नंबर एक में के डिवाइड में है m/n है तो m का लॉग निकालो n का लॉग निकालो और दोनों लॉग की क्या करो सब्सट्रैक्शन. इट विल बी लुक लाइक लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. आणि एक पॉवरचा सुद्धा आहे. जर समजा लॉग ऑफ यमच्या डोक्यावर n असेल m रेस्ट टू दी पॉवर n, तर हा डोक्यावरचं ओझं खाली उतरवायचं म्हणजे हा n इंटू लॉग ऑफ काय असते m, ते इकडे समोर उतरत असते. ठीक आहे. असे 3 नियम आहेत. तर त्यातला एक मी तुम्हाला 1 किंवा 2 मी तुम्हाला इझिली सध्या सांगतो, याच्यावरून तुम्हाला लॉजिक लागेल की करावं काय लागतं. ठीक आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं की पोरो मला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता मी डिटेल एक्सप्लेन करत नाही, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड मेथड सांगत आहे.
एक्स इज इक्वल्स टू, तुम्हाला डिटेल लागलं तर आपली रेग्युलर बुक क्लासची जे नोटबुक आहे त्यात पाहून घ्यायचं. एक्स इज इक्वल्स टू मी तुम्हाला म्हटलं 48.02 मल्टीप्लाइड बाय 6.821 असा नंबर आहे, याचं मला फायनल आन्सर पाहिजे. म्हणजे मला काय पाहिजे, एक्सची व्हॅल्यू. तर मी 48.02ला कशाने मल्टिप्लाय करील, 6.821. पण मला हे लॉगच्या मेथडनं करणं आहे. तर अशा केसमध्ये हे दोन्ही नंबर एकमेकाच्या कशामध्ये आहेत, मल्टिप्लायमध्ये. एक नंबर दुसऱ्या नंबरच्या मल्टिप्लायमध्ये आहे. तर मेथड काय म्हणते की तुम्ही एक काम करा, जितके बी नंबर एकमेकाच्या मल्टिप्लायमध्ये आहेत तर सगळेचे लॉग काढा. म्हणजे तुम्ही 48.02चा लॉग काढाल आणि त्यानंतर 6.821चा लॉग काढाल आणि दोन्ही लॉग काढून त्याची काय करसाल, ॲडिशन. समजलं का? जसं, आणि ते ॲडिशन कुठं करायची, अशा नंबरात नाही तर बाजूला करायची. जसं 48.02चा तुम्ही मला लॉग सांगा, फायनल लॉग 48.02चा काय येईल कॅरेक्टरिस्टिक्स, थांबा 1 पॉईंट 1 पॉईंट येईल ना रे, 1 पॉईंट येईल ना, पाय ना 1 येते ना. 1.48 मध्ये 0 आणि 2चा मेन डिफरन्स ॲड करून सांगा, 6814. ठीक आहे. त्यानंतर 6.821चा सांगा, 0.68 में 2 1 का मेन डिफरन्स. अँटी लॉग नाही, लॉगच्या पेजवर जा, 6339 चेक करून घ्या एकदा, आहे का बरोबर, पाहून घ्या. असं नाही समोरच्याचं बरोबरच असेल. हां काय 8339, हां तर हा 8 असायला पाहिजे. चेक करून घ्या, बरोबर आहे आता. हां आता ह्या दोन्ही नंबरची लॉग काढल्यानंतर मी काय करणार रे, ॲडिशन करणार. चला ॲडिशन करा. 9 + 4 13 कॅरी रहेगा 1, 4 + 1 5, 8 + 3 11 कैरी रहेगा 1, 9 + 6 दैट इज 15 कैरी रहेगा 1. ओके और ये रहेगा 2.5153. ये जो एडिशन आया इसका मुझे चाहिए एंटी लॉग. तो तुमने क्या किया, देखो तुमने पहले इसका लॉग निकाला और ये भी तो इन दोनों के एडिशन मतलब उसका अल्टीमेट फाइनल लॉग है. और फाइनल लॉग का अगर तू एंटी लॉग निकालेगा तो जो वही नंबर मिलेगा, लेकिन वो नंबर ऐसा ना मिलते, सिंगल फॉर्म में मिलता है, सिंगल नंबर के फॉर्म में. ठीक है, तो बताओ क्या आएगा, 3. इंटू 10⁻². हा झाला अँटीलॉग. तर तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकता x इज इक्वल्स टू 3.275 10⁻². हे तुमचं आन्सर झालं. पण तुम्हाला वाटलं की 10⁻² नाही पाहिजे बा, तर मग 10⁻² आणा लागेल आणि -2 आणण्यासाठी डेसिमल पॉईंट राईटला जाईल. म्हणून x इज इक्वल्स टू होईल 327.5. तुम्ही जर लॉग टेबल याचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर तुमचं हेच आन्सर येणार आहे. म्हणजे आता कोणत्याही दोन नंबर एकमेकाच्या मल्टिप्लायमध्ये 2 काय 3 असतील, लॉग 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 तिन्ही लॉगची ॲडिशन, आलेल्या ॲडिशनचा अँटी लॉग, ते त्याचं फायनल आन्सर आहे. 4 नंबर असले तर चौघाईचाही लॉग, ॲडिशन आणि आलेल्या ॲडिशनचा अँटी लॉग, ते त्याचं आन्सर. कळलं का? पण जर समजा मी तुम्हाला म्हटलं उदाहरणार्थ हाच नंबर आहे 48.02 आणि याच्या डिवाइडमध्ये आहे 6.821. आता हे दोन नंबर एकमेकाच्या डिवाइडमध्ये आहेत आणि डिवाइडमध्ये असलं की लॉगची काय करावं लागते, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे मी पहिल्याचा लॉग काढील, पहिल्याचा लॉग किती आहे माझ्याकडे 1.6814, दुसऱ्याचा लॉग बी आहे 0.8339. याची काय करील मी, सबस्ट्रॅक्शन. जेव्हा मी सबस्ट्रॅक्शन करतो तर सबस्ट्रॅक्शन कशी करणार मी, 4 मधून जात नाही म्हणजे काय होईल, इथून याला 0 करील आणि ह्या काय करील 14 मधून 9 गेले किती राहिले 5, 0 मधून जात नहीं, याला करेल मी 10, याला किती करेल मी 7, 10 में से 3 जाएंगे कितने बचेंगे 7, 7 में से 3 गए कितने बचे 4, 6 में से जाते नहीं तो इसको करूंगा मैं 0, ये होगा 16, 16 में से 8 गए कितना बचेगा 8, ये रहेगा 0.8475. सब्सट्रैक्शन किया क्योंकि दो नंबर एक में के डिवाइड में थे. तो अब इन दोनों का एंटी लॉग, इस नंबर का एंटी लॉग बताओ क्या है, 0.84 में 7 और 5 का मिन डिफरेंस ऐड करके बताओ, 7.039. बरोबर आहे का रे. आणि 10 की पावर काय है 0, तो 10 की पावर 0 लिखने की जरूरत नहीं है. तो आंसर क्या आएगा, x विल बी इक्वल्स टू 7.039. समजलं का, हे त्याचा फायनल आन्सर आहे. बरं उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला आता असं एखादं प्रॉब्लेम दिलं की पोरो x इज इक्वल्स टू
48.02 इंटू 6.239 इंटू 0.881 आणि डिवाइड बाय 2.642 इंटू 3.14 इंटू 9.8 असं आहे. तर तुम्ही काय कराल आता अशा केसमध्ये मस्त पहिले वरच्या तिन्ही नंबरचे लॉग काढायचे, त्याची ॲडिशन करून घ्यायची. त्यानंतर मस्त जागा सोडून द्यायची, खालच्या तिन्ही नंबरचे लॉग काढायचे, त्याची ॲडिशन करून घ्यायची आणि वरच्या ॲडिशनमधून खालच्या ॲडिशनचं सबस्ट्रॅक्शन करायचं आणि आलेल्या उत्तराचा काय काढा अँटी लॉग, तो काय असेल तुमचा एक्स. कळलं? कधी कधी याच्या मल्टिप्लायमध्ये 10ची पॉवर जर असली समजा अशी, तर या 10च्या पॉवरचं काहीच लक्ष नाही द्यायचं. पहिले आपण लॉग काढून घ्यायचे, ॲडिशन करून घ्यायची, वरचे जे लॉग ॲडिशन, मग त्यानंतर ॲडिशनमधून ॲडिशनचं सबस्ट्रॅक्शन, अँटीलॉग आणि अँटीलॉग आल्यानंतर त्या अँटीलॉगमध्ये हे 10च्या पॉवर ॲज इट इज जोडून द्यायच्या, वरची वर जोडायची आणि खालची डिवाईडमध्ये जोडायची. झाला आन्सर. नाही समजलं काय म्हटलं? तर अशी पद्धत आहे. आता तुम्ही काय करा, जे रेग्युलरच्या विद्यार्थी आहेत आपले, त्यांची एखाद्याची नोटबुक घ्यायची आहे की नाही, आणि त्याच्या नोटबुकमध्ये काय काय झालेलं आहे आतापर्यंत क्वेश्चन आहेत ना खूप सारे, मी तसे तुम्हाला होमवर्कलाही देऊ शकतो, नाही तर आपल्या ग्रुपवर खूप सारे प्रॅक्टिससाठी प्रश्न टाकलेले आहेत. तर तुम्ही डायरेक्ट नंबर घ्यायचा, त्याचं उत्तर नाही पाहायचं, फक्त जस्ट फॉर प्रॅक्टिस. आणि आजच्या आज जर तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर तुम्हाला देईल. आता कधी कधी काय होतं, मला काय वाटायचं, वर्गात बसलो, सरनं शिकवलं, समजलं म्हणजे आलं आपल्याला. समजलं म्हणजे आलं नाही, ते समजलं म्हणजे फक्त समजलं. आलं कधी, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिल्यावर तुमचं चुकणार नाही. आणि प्रॉब्लेम दिल्यावर चुकलं की नाही चुकलं यासाठी चेक करावं लागेल ना, आणि चेक करायसाठी ते करून पाहावं लागेल ना. म्हणून तुम्हाला कमीत कमी 15-20 प्रॉब्लेम तरी करून पाहावे लागतील. मग पहिलं नंबर लिहून घ्यायचे, पटापट लॉग काढून घ्यायचे, काही वाटलं तर अँटीलॉग काढून घ्यायचे, काही दुसरे नंबर, आणि मग फायनली नोटबुक आहेच, उत्तर आहेतच ना ऑलरेडी, पुस्तक आहेत आपल्या सगळ्या पोरायच्या. मग चेक करायचं आपलं बरोबर आलं का, बरोबर आलं म्हणजे आपण जिंकलो, चुकलं म्हणजे काहीतरी हुकलं. कळलं? तर आज काय प्रॅक्टिस करसाल, लॉग, अँटीलॉग, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करसाल. काय काही होमवर्क द्यायची गरज नाही, डायरेक्ट बुक घ्यायची, वाटलं फोटो PDF बनवून घ्यायची आणि मस्त प्रॅक्टिस करायची. बाकीचं नंतर घेऊ आता. ठीक आहे, चालतं. हां.